नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता बरेच सेवेकरांनी 21 दिवसांची सेवा ही सुरू केलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. तर आता ज्यांनी 21 दिवसांची सेवा ही सुरू केली आहे त्यांना खूपच सुंदर असा अनुभव येणारच आहे. त्यांची सुद्धा इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. आता ज्यांना शक्य झालं नाही 21 दिवसांची सेवा सुरू करणं, आता कोणाला समजा मासिक धर्म असेल, कोणाला काही प्रॉब्लेम असतील, तर काही म्हणजे करायची इच्छा आहे आणि तरी करता आलं नाही तुम्हाला, तर काही हरकत नाही. आता तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये जी काही सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला 11 दिवस करायची आहे. तर ही सेवा तुम्ही 11 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता, अगदी 5 दिवससुद्धा करू शकता. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कोणीमध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे ही म्हणजे स्वामी चरितसारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. 11 पारायण असं करायचं आहे. तर तुम्ही 11 करू शकता, तुम्ही 7 करू शकता. आता ज्यांनी 21 दिवसांची सेवा सुरू केली आहे तर त्यांच्याकडनं 21 स्वामी चरितसारामृत या ग्रंथाचं पारायण होणार आहे आणि त्यांना खूप असा सुंदर अनुभव येणार आहे. तर तुम्हालासुद्धा इच्छा आहे तर तुम्ही आत्तापासून सेवाही सुरू करू शकता. तर याआधीसुद्धा मी 2 व्हिडिओ केलेले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अशी कोणतीच सेवा करायची आहे, गुरुचरित्र पारायण, परत स्वामींच्या बऱ्याच सेवा, म्हणजे अशा काही सेवा आहेत तर त्या मी तुम्हाला शेअर केल्या होत्या. तुम्ही अजून व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ एकदा चेक करून घ्या. तर तुम्हाला 11 दिवसांची सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही ही 30 जूनपासून सुरुवात करू शकता. आणि जरी 11 दिवसांच्या कालावधीमध्ये मध्येच तुमचा मासिक धर्म जर असेल तर मग काही हरकत नाही. तुम्ही 2 दिवस आधी जरी सुरुवात केली, समजा आज तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय किंवा उद्या पाहाल, तर लगेच तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1 ते 21 अध्याय आहेत या ग्रंथामध्ये आणि 1 ते 21 अध्याय पूर्ण तुम्ही ग्रंथ पठण कराल त्यावेळेस तुमचं एक पारायण होणार. असं तुम्हाला 11 दिवस 11 पारायण करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि ज्यांना इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायचं तर तुम्ही ते करू शकता. आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं असतं, कसं नाही, त्याचे नियम काय आहेत, तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही एकदा चेक करा आणि नंतर पारायणाला सुरुवात करा. तर गुरुचरित्र पारायण करायला प्रारंभ होणार आहे 4 तारखेला. 4 तारखेला तुम्ही सुरू करू शकता आणि गुरुपौर्णिमा आहे 10 जुलैला, त्या दिवशी आपली सांगता येणार आहे गुरुचरित्र पारायणाची. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. कधीतरी असं सुद्धा होतं, आपली खूप इच्छा असते पण आपल्याला काही कारणास्तव सेवा करणं शक्य होत नाही. आता आपल्या सगळ्या स्वामी भक्तांची नित्यसेवा वगैरे अशी दररोजची सेवा छोटी मोठी सुरू असते, पण काही असे विशेष दिन असतात त्यावेळेस सुद्धा आपल्याला काही सेवा अशा ठराविक करायच्या असतात आणि त्या केल्याच पाहिजे. आणि कसं असतं बघा, स्वामी महाराज स्वतः आपल्याकडनं ही सेवा करून घेतात, आपण करत नाही. कारण त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. आपण नेहमी परमेश्वराकडे मागताना आपण खूप काही मागतो, त्यांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून आपण सेवा करतो. आपण किती स्वार्थी असतो त्यावेळेस, आपण स्वार्थ साधून आपण सेवा करतो. स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही दिलं आहे, त्यासाठी तुम्ही सेवा करून बघा आणि मग अनुभव घ्या. तुम्ही न मागता सेवा करा. ज्यावेळेस स्वामी महाराजांना द्यायचं आहे त्यावेळेस ते देणार आपल्याला. तर आपण संकल्प केला आणि आपली इच्छा जर पूर्ण झाली नाही, आपण संकल्प करूनसुद्धा, सेवा प्रामाणिक करूनसुद्धा आपली इच्छा पूर्ण झाली नाही, तर आपल्याला किती असं मनाला उदास वाटतं, आपल्याला किती राग येतो ना महाराजांचा, की माझी इच्छा पूर्ण झाली नाही, मी एवढे दिवस सेवा केली तरी मला माझ्या सेवेचं फळ का भेटलं नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते आपल्या आधी महाराजांना कळतं. काही गोष्टी असतात तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण फालतू असा विचार करत असतो. तर बघा, कधी कोणताही विचार न करता फक्त स्वामींची सेवा करा, निस्वार्थीपणे सेवा करा. तुम्ही 21 दिवसांची सेवा करताय का 11 दिवसांची करताय त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही कोणत्या भावनेने, तुमचा भाव कसा आहे तो महत्त्वाचा आहे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये जे काही होणार आहे तर ते सगळं आपल्या स्वामी महाराजांच्या इच्छेनुसारच होणार आहे. हीच एक आपल्या मनामध्ये भावना ठेवायची. तर आता आपल्याला सेवा करायची 11 दिवसांची. तर आता पूजा मांडणी करायची आहे का, तर बघा नाही, काही गरज नाही पूजा मांडणी करायची. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि जरी नाही केली तरी चालेल. फक्त आपलं जे देवघर आहे तिथे बसून तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे, सेवा करायची आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ येणार आहे लवकरच. तर मी तुम्हाला आता सांगितलं असं तुम्ही करू शकता. आता नियम तर तुम्हाला माहीत आहे की असे कोणते पाळायचे असतात. तर मांसाहार बघा बंद करायचा आहे, मांसाहार करायचा नाही. जी व्यक्ती करणार आहे तिने तरी खायचा नाही. घरातले खात असतील तर त्यांना खाऊ द्या, पण गुरुचरित्र पारायण तुम्ही कराल ना त्यावेळेस बघा तुम्हाला 7 दिवस घरामध्ये मांसाहार करायचा नाही.
एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस आहे ना आपण स्वामींची सेवा करतो ना, स्वामी चरितसारामृत ग्रंथाचं पारायण करतो किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान आपण करतो किंवा नामस्मरण करतो 11 माळी, संकल्प करून ज्यावेळेस आपण करतो, तर त्यावेळेस बघा आपल्या घरामध्ये जर कोणी मांसाहार जर खाल्ला तर खाऊ द्या, काही हरकत नाही. फक्त जी व्यक्ती पारायण करणार आहे, जी व्यक्ती सेवा करणार आहे, त्या व्यक्तीने फक्त खायचं नाही आणि पारायण वर्ज्य करायचं आहे. बघा आपली सेवा सुरू आहे तर पारायण वर्ज्य करायचं आणि ब्रह्मचर्य पाळायचे आहे तुम्हाला. जर तुम्ही संकल्प करून जर सेवा करत असाल तर ब्रह्मचर्य पाळायचे आहे आणि जर संकल्प केला नसेल, फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी सेवा करताय, तर ब्रह्मचर्य जरी नाही पाळली, नियम कोणते नाही पाळले तरी चालेल, फक्त मांसाहार तुम्ही खाऊ नका. तर बघा तुम्ही अशी खूप सेवा करताय, 108 पारायण करताय, 51 करताय, 21 करताय, 11 करताय, पण तुम्ही जर कोणतेच नियम पाळले नाही तर त्या सेवेचा काही उपयोग नाही. त्यामुळे कधीही सगळे नियम पाळूनच सेवा करायची असते. आता आपल्या स्वामी महाराजांची आपण सेवा करतो, त्या सेवेला काही नियम एवढे नसतात, पण गुरुचरित्र पारायण म्हटलं का आपल्याला सगळे नियम हे पाळावेच लागतातच. तर आता आपण सेवेला सुरुवात कशी करायची? 30 जूनला आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला तिथे जाताना नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे आणि आपल्या महाराजांना तुम्हाला साकडं घालायचे, विनंती करायची आहे की ही जी काही मी सेवा करते 11 दिवसांची, स्वामी चरितसारामृत ग्रंथाचं मी पारायण करणार आहे, 11 पारायण 11 दिवस, तर ही सेवा माझ्याकडनं तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण पार पडून घ्या असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि घरी यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सेवेला सुरुवात करायची आणि संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा करायचा असतो कसा नाही या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही व्हिडिओ चेक करा. तर संकल्प हा आपल्याला पहिल्या दिवशी करावा लागतो. आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि शेवटच्या दिवशी सोडायचा का, तर असं नसतं. ज्यावेळेस आपण सेवा कोणतीही सुरू करतो संकल्पयुक्त, तर त्यावेळेस आपल्याला पहिल्या दिवशी हा संकल्प सोडायचा असतो, त्याला संकल्प करणाने सोडणं असं म्हणतात. तर शेवटच्या दिवशी काही नसतं, शेवटच्या दिवशी फक्त आपल्या सेवेचं उद्यापन येतं. आणि सर्वात महत्त्वाचं, सेवेच्या आधी बघा आदल्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं जायचं असतं केंद्रामध्ये खडीसाखर नारळ घेऊन. तर तुम्हाला तेव्हा शक्य झालं नाही तर तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी जरी तुम्ही गेले तरी चालेल. आणि आता सर्वात महत्त्वाची आणि खूप प्रभावी दत्त महाराजांची सेवा अशी आहे ती म्हणजे गुरुचरित्रामधला 14वा अध्याय हा तुम्हाला पठण करायचा आहे. अतिशय खूप प्रभावी आहे, तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या. तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतात, दुःख असतात, त्रास, कष्ट, तर ते कमी व्हावे, काहीतरी मार्ग निघावा, त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची प्रभावी. लक्षात घ्या. तर ही सेवा तुम्हाला 11 दिवस करायची 30 जूनपासून. हा गुरुचरित्रामधला अध्याय आहे 14वा अध्याय. तर तो आपल्याला पठण करायला फक्त 3 ते 4 मिनटं लागतात, काही वेळ लागत नाही जास्त. त्याच्यानंतर कर्जमुक्तीसाठी, गुरुबळ आपला स्ट्रॉंग होण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा अशी आहे ती म्हणजे गुरुचरित्रामधला 18वा अध्याय हा तुम्हाला पठण करायचा आहे 11 दिवस. तर बघा कधीतरी आपल्या कुंडलीमध्ये 12वा गुरु किंवा 18वा गुरु असं सांगितलं जातं, काहीतरी आपल्या कुंडलीमध्ये दोष सांगितला जातो, त्यावेळेस आपल्या गुरूंची सेवा सांगतात. तर आपला गुरुबळ जो आहे तर तो स्ट्रॉंग व्हावा, बळकट व्हावा, त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. ज्यावेळेस आपण गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय पठण करणार आहोत तर त्याचे नियम वगैरे काहीच नाही आहे. फक्त मांसाहार तुम्हाला करायचा नाही, ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आणि काहीच नाही, फक्त मांसाहार बंद करा एवढंच. आणि बघा तुम्ही जर संकल्प केला 11 दिवस तुम्ही सेवा करणार आहात, गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला 11 दिवस पठण करायचं असेल संकल्प करून, तर तुम्हाला नियम पाळायचे आहेत. आणि आता त्याच्यासोबतच बघा तारक मंत्रसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्ही सुरू केली नसेल सेवा तर करायला सुरुवात करा. 11 दिवस तुम्हाला 11 वेळा असं पठण करायचं आहे तारक मंत्र आणि नामस्मरणसुद्धा तुम्हाला 11 माळी करायचं आहे. तर अशी खूप दिव्य अनुभव देणारी सेवा आहे, तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. आणि जी व्यक्ती काही न मागता सेवा करते त्यांना महाराज योग्य वेळी योग्य जे पाहिजे ते बरोबर देतात, म्हणजे देतात. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस अंधार असतो बघा, पूर्ण अंधार, पूर्ण वाईट दिवस चालू असतात, तर ज्यावेळेस आपण सेवा करतो, आपण अध्यात्मामध्ये येतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश हा पडतोच आणि महाराजसुद्धा तो प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणतात असं असतं.
तर हा असा एवढा विश्वास ठेवायचा फक्त आपल्या महाराजांवर आणि निस्वार्थपणे सेवा करा. बघा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतील, तुमचे चांगले दिवस येतील. तर तुम्हाला मी ज्या काही आता सेवा सांगितल्या आहेत तर ते तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. आता गुरुपौर्णिमा आहे तर ती साजरी कशी करायची, गुरुपद कसं घ्यायचं आहे, तर त्या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. आणि जरी नाही शक्य झालं काही करणं तर फक्त नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.